श्री स्वामी समर्थ. आज मी मुलांसाठी नूडल्स बनवलेले आहेत, व्हेज हक्का नूडल्स. तर इथं मी अर्ध पातेलं पाणी ठेवलेलं आहे गरम करून. तर पाणी आपलं छान उकळलेलं आहे. तर इथं मी एक पॉकेट घेतलेलं आहे व्हेज हक्का नूडल्सचं. आता पाण्यामध्ये मी 1 चम्मच मीठ घातलेलं आहे, थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे नूडल्स मोडून त्याच्यामध्ये घातलेले आहेत. तर आता हे नूडल्स आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. नूडल्स आपले उकडले की चाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहेत आणि थंड पाण्याने थोडेसे धुवायचे आहेत, म्हणजे ते असे चिकटत नाहीत. तर इथं मी थंड पाण्याने धुवून आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि छान पसरवून घ्यायचे आहेत. पसरवून झाले की थोडंसं तेल लावायचं आहे, कारण त्याला परत पाणी सुटू शकतं आणि ते त्याचा लगदा होऊ शकतो. तर इथं मी आता हातानेच असं मोकळं केलेलं आहे. नूडल्स आपले थंड झाले. आता थोडंसं तेल लावून साईडला ठेवून दिलेलं आहे. आता एक कढईमध्ये 1 चम्मच तेल घातलेलं आहे. बारीक कट केलेला लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या छान परतून घ्यायच्यात 1 मिनिटभर आणि पातीचा कांदा तो कट करून तोही परतून घ्यायचा आहे. तर इथं मी भाज्या कापलेल्या आहेत, कोबी, गाजर आणि बीन्स हे पण त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे. पाव चमचा इतकी मिरेपूड घातलेली आहे. आता हे परतून झालं की सॉस घालायचे आहेत. ग्रीन चिली सॉस 1 चम्मच, रेड चिली सॉस 1 चम्मच आणि सोया सॉस 1 चम्मच. आणि हे परतून झालं की वरून पुन्हा एकदा बारीक कापलेला कोबी, शिमला मिरची आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्यायचं आहे. तर इथं मी हळद आणि लाल तिखटही घातलेलं आहे. तर आता हे परतून घेतलं की हलक्याच हाताने आपण हे नूडल्स मिक्स करून परतून घ्यायचं आहे. तर हे असं बनवलेलं आहे मी मुलांसाठी चायनीज पदार्थ घरच्या घरीच. आणि वरून कट केलेली कोथिंबीर आणि पातीचा कांदा हे घालून गरम गरम सर्व करायला